शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात भेट, शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्या दालनात आमदारांसोबत बैठक, रोहित पवार गैरहजर। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश मात्रेला अटक, शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं तर मात्रेला नगरसेवक पदावरून काढा, आदित्य ठाकरे आक्रमक। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। ज्यांना कुत्र विचारत नाही ते मला शिव्या देतायत अशा भाडोत्रींना सोडणार नाही। कनेक्टिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून समाचार। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू, मग निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुष। महाराष्ट्राच्या नावाड स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक सकपाळांचा एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाण। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली, आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली। मंत्री गिरीश महाजनांची माहिती, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। राज्यभरात पावसाच्या काळामध्ये 62 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृतांचा आकडा समोर, 200 जणांवरही दगाव। रायगडच्या खालापुरातील पाताळगंगामध्ये 3000 सिलेंडर वाहून गेली। गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्यानं घटना, वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, रहिवासी भागात पाणी, अमरधामकडे जाणारा मार्ग बंद तर नासर्डी नदीच्या पुरामुळे मिलिंदनगर परिसरातही भीषण स्थिती। पुण्याच्या खडकवासलातून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली तर एकता नगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। साताऱ्यात विजेचा धक्का लागल्यानं एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना। फलटण तालुक्यातील खामगावातील दुर्दैवी घटना। वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशी ही पूरस्थिती, लोकांच्या रुळावरून चालत प्रवास सुरूच। वीज पुरवठा ठप्प झाला असल्यानं पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल। वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती, 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला। मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुण्याच्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, विठुरायाच्या गजरात, ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं। इंद्रायणीच्या पूर परिस्थितीमुळे यंदा आळंदीमध्ये वारकऱ्यांना येण्यास मनाई।